ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 246 अध्याय 10 विभूती योग। श्री गणेशाय नमः। हे अर्जुन, यत् यत् सत्वं विभूतिमत श्रीमत् वा ऊर्जितम एव अस्ति तत्तम मम तेजोंश तेजोंश संभवम एव अस्ति इति त्वम अवगच्छ। हे अर्जुना, जे जे काही ऐश्वर्ययुक्त, शोभायुक्त, शक्तियुक्त वा काहीतरी प्रभावाने युक्त आहे ते सर्व माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेले आहे वा ती माझ्या तेजाची अभिव्यक्ती आहे असे जाण। जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया ते जाण धनंजया विभूती माझी। हे धनंजया, जेथे जेथे संपत्ती आणि दया या दोहोंचे वास्तव्य आहे ते सगळे माझ्या विभूती आहे हे ध्यानात घे। हे अर्जुन, अथवा एतेन बहुना ज्ञातेन तव किम फलम अस्ति अहम इदम कृत्स्नम जगत एकांशेन विष्टभ्य स्थितः अस्मि इति त्वम विद्धि। अथवा हे अर्जुना, मी ज्या ज्या पुष्कळ विभूती तुला सांगितल्या त्या सर्व जाणून तू मला असा कोठवर जाणशील आणि त्याने तुला काय फल प्राप्त होणार आहे। तर मी ह्या संपूर्ण जगाला आपल्या केवळ एका अंशाने व्यापले आहे हे समजून घे म्हणजे झाले। अथवा एकले एक बिंब गगनी प्रभा पाके त्रिभुवनी तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे। तया ते एकले झणी म्हण तो निर्धन या भाषा नेण काय कामधेनु सवे सर्वस्व हन चालत असे। तिये ते जे जेधवा जो मागे ते एक सरेची प्रसवो लागे तेवी विश्व विभव तया आंगे होऊनी असती। तया ती ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसे अथि ते जाण प्राज्ञा अवतार माझे। आणि सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष का जे मीची एक अशेष विश्व हे म्हणवनी। तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा। अथवा सूर्यबिंब आकाशात एकटे असते पण त्याची प्रभा जशी त्रिभुवनात पसरते त्याप्रमाणे सकळ जन ज्या एकट्याच्या आज्ञेचे पालन करतात त्याला तू झणी म्हणजे कदाचित एकटा म्हणशील वा तो निर्धन आहे असे समजशील तर अशी भाषा करू नकोस। असे पहा की सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूला त्यासाठी आपले काही ऐश्वर्य वा साधन सामग्री आपल्याबरोबर घेऊन चालावे लागते काय। तिच्यापाशी जो जे जेव्हा मागेल ते सगळे ती एकदम प्रसवू लागते। त्याप्रमाणे विश्वातील वैभव व ऐश्वर्य माझ्या विभूतींच्या अंगभूत होऊन राहतात। हीच माझ्या विभूतींना ओळखण्याची संज्ञा वा खूण आहे। हे प्रज्ञावंत अर्जुना, ज्याची आज्ञा शिरसावंद्य मानून सगळे जग ज्याला नमस्कार करते असे जेथे तुझ्या दृष्टीस पडेल ते लोक वा विभूती म्हणजे माझे अवतार आहेत असे समज। आणि जेथे कोणी सामान्य आहे व कोणी विशेष आहे असे मानणे हा महादोष आहे। कारण हे अशेष म्हणजे संपूर्ण विश्व म्हणून जे काही आहे ते सर्व म्हणजे एकटा मीच आहे। तरी आता एक साधारण आणि एक चांगला अशा भेदाची वा विभागाची कल्पना करून आपल्या मतीला व्यर्थ वंगू म्हणजे कलंक का लावावा। एरवी तूप कासया घुसळावे अमृत का रांधुनी अर्धे करावे हा गा वायुसी काय पा डावे उजवे अंग आहे। पै सूर्यबिंबासी पोट पाठी पाहता नासेल आपुली दिठी तेवी माझ्या स्वरूपी पोठी सामान्य विशेषाची नाही। आणि सिनाना ही विभूती मज अपारते मविसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे। आता पै माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडूनी सरिसे साम्ये भज। ऐसे ऐसे विधू ऐसे विबुध वन वसंते तेणे विरक्ताचेनी एकांते
बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे. एरवी तूप व्यर्थ कशाला घुसळावे? अमृताला रांधून व शिजवून अर्धे का करावे? असे केल्याने काय साध्य होणार? अरे, वाऱ्याला काय डावे किंवा उजवे असे वेगळे अंग आहे का? किंवा सूर्यबिंबाला पोट व पाठ असा भेद आहे का? सूर्यबिंब सर्वतः प्रकाशमय असल्यामुळे त्याला पुढील व पाठीमागील अशा बाजू नाहीत. आपण तसे पाहू लागले असता आपली दिठी म्हणजे दृष्टी मात्र नासेल, म्हणजे डोळे मात्र आंधळे होतील. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य व विशेष अशा भेदाची गोठी म्हणजे साधी गोष्टही नाही. आणि तसा भेद करू लागले असता आपली बुद्धी मात्र भ्रष्ट होईल. आणि माझ्या सिनाना म्हणजे निरनिराळ्या या विभूतींनी नटलेला अपार असा जो मी, त्या मला किती मविसील म्हणजे मोजशील. म्हणून किंबहुना हे सुभद्रापते, माझ्या विभूती जाणून घेण्याची तुझी इच्छा आवर्ती घे. आता असे पहा की माझ्या एका अंशाने हे समस्त जग व्यापले आहे. याकरिता भेद दृष्टीचा त्याग करून अभेद बुद्धीने सर्वत्र मीच आहे असे समजून ऐक्य दृष्टीने माझी भक्ती कर. ज्ञानरूप वनाला वसंत ऋतूप्रमाणे आनंद देणारा व विरक्त जनांना एकांतात साथ देणारा असा श्रीमंत म्हणजे सकल गुणैश्वर्य संपन्न श्रीकृष्ण देव बोलता झाला. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.